मोठी बातमी, महायुतीचं सरकार नमलं असल्याचं सध्या दिसून येतंय। मोठी बातमी आपण राजकीय वर्तुळातून पाहतोय। शालेय अभ्यासक्रम बदलला असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच आता पहिलीपासून 3 भाषेची सक्ती नाही असा मोठा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। महायुतीचं सरकार नमलं। खरं तर त्रिभाषा सूत्रावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते आणि याच पार्श्वभूमीवर आता महायुती सरकारने आपला निर्णय बदलल्याची माहिती सध्या समोर येते। शालेय अभ्यासक्रम बदलण्यात आलेला आहे। आता पहिलीपासून 3 भाषेची सक्ती विद्यार्थ्यांवर नसणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांवरती जो 3 भाषा सक्तीचा निर्णय लादला गेला होता त्याचं जे ओझं होतं ते विद्यार्थ्यांवरती वाढत होतं। आता अखेर हा अभ्यासक्रम बदलण्यात आलाय। तर याच संदर्भात अगदी काहीच वेळापूर्वी श्रीपाद भालचंद्र यांच्याशी देखील आम्ही संवाद साधला होता। आपण ऐकूया। त्रिभाषा संदर्भात जी काही चर्चा सुरू होती ती आता मागे घेण्यात आली आहे। मुद्दा असा आहे की ही किती काळासाठी मागे घेण्यात आली आहे, कारण जाधव समिती रद्द करा असं जर आम्ही म्हणतोय स्थापन झाल्यापासून, ती रद्द केलेली नाही। त्यामुळे त्या समितीच्या आडून पुन्हा तिसरी भाषा सक्तीची होण्याचा धोका संपलेला नाही आणि त्याच्या आडून हिंदी सक्ती पुन्हा परतण्याचा धोका कायम आहे। दुसरा मुद्दा असा आहे की जाधव समिती ज्या मुलाखती देत सुटलेली आहे सध्या नरेंद्र जाधव यांच्या, आणि सगळे जे मोठमोठे पानपानभर त्यांच्या मुलाखती येत आहेत, ज्या समितीला ज्या तथाकथित तज्ज्ञाला, ते त्यातले तज्ज्ञच नाहीयेत, पण जी काही समिती नेमली आहे अजून त्या समितीमधले सदस्य जाहीर झालेले नाहीत।